नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आज आहे आमच्या गावच्या जत्रेचा पहिला दिवस म्हणजेच दंडस्थान. हे जे तुम्हाला दिसत लोक जे पाया पडत आहेत त्यालाच दंडस्थान असे बोलतात. हा आहे माझा भाऊ मयूर, जो दरवर्षीप्रमाणे यंदाही दंडस्थान घेतोय. आता तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की दंडस्थान म्हणजे नेमकं काय आणि ते का केलं जातं. तर सांगतो. ही आमच्या गावाकडची एक खूप जुनी परंपरा आहे, जी आजही तितक्याच भक्तिभावाने पाळली जाते. आणि ही एक कृती नाही, तर देवावर असलेला विश्वास, भक्ती आणि नवस पूर्ण करण्यासाठी भावना आहे. काही लोक नवस म्हणून करतात, तर काही लोक श्रद्धेपोटी ही परंपरा पाळतात. सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे ह्यात वयाचा कुठलाच बंधन नाही. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळेच यात सहभागी होतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव दिसतो आणि ते पाहताना एक वेगळाच ऊर्जा जाणवतो. नमस्कार मित्रांनो, आज होतं दंडस्थान. हे आहे सगळे माझा भाऊ ज्याने दंडस्थान घेतलं होतं. कसं वाटतं? एकदम छान. मी असं जवळून एकदम फर्स्ट टाइम बघितलंय. एकदम छान वाटतं. चला मग मंडळी, आजचा व्लॉग आम्ही इथेच संपवतो. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.